नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरतीबद्दल महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध झाली आहे। त्यासोबतच राहिलेल्या परीक्षा कधी होणार आहे त्या संदर्भात देखील आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाच्या अशा पदाचा निकाल जो आहे तो जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला आहे। त्याच संदर्भात आपण आताच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ॲडमिट कार्ड बद्दल, निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। तसेच पीडीएफ देखील टेलिग्राम चॅनलवर मी देत असतो। तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी तुमची मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची परीक्षा झाली होती। तर अजून या पदाच्या पेसामधील परीक्षा राहिलेल्या आहेत, परंतु नॉन पेसाच्या जो परीक्षा आहेत त्या झालेल्या होत्या। त्याचा रिझल्ट जो आहे तो प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबतच मित्रांनो, राहिलेल्या पदांच्या ज्या परीक्षा आहेत ज्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक असेल, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक पुरुष 50%, आरोग्य सेवक पुरुष 40%, या पदांचे देखील वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होणार आहे। जसं की आता जिल्हा परिषदेने मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका नॉन पेसाचा रिझल्ट जसा जाहीर केला आहे त्यावरून आपण असा अंदाज लावू शकतो की जिल्हा परिषदेचा आता कामकाज सुरुवात झालेला आहे आणि या ज्या राहिलेल्या पदांच्या परीक्षेबाबत जून मध्ये तुमचं वेळापत्रक परीक्षेचं येऊ शकते। कारण की मित्रांनो, आपल्याला माहित असेल की जी आचारसंहिता सध्या चालू आहे ती आचारसंहिता 4 जूनला संपणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहेत ते तुमचे वेळापत्रक या राहिलेल्या पदांच्या परीक्षेचे प्रसिद्ध होऊ शकते आणि लगेच जर समजा याचे वेळापत्रक जून मध्ये प्रसिद्ध झाले तर जून एंडिंग पर्यंत तुमच्या परीक्षा ह्या कंडक्ट केल्या जाऊ शकतात। तर आता महत्त्वाची जी अपडेट प्रसिद्ध झालेली आहे आजच्या तारखेमध्ये त्याबद्दल आपण माहिती पाहूया। परीक्षा कधी होतील याबद्दल तर माहिती मी दिलेली आहे, पण आता जे अंगणवाडी पर्यवेक्षिका नॉन पेसा या पदाच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याचा निकाल जो आहे यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला आहे। त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्हा परिषदेकडून जर निकाल प्रसिद्ध केला असल्यास त्याची माहिती मी टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल किंवा व्हिडिओ बनवून नक्की शेअर केली जाईल। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, सध्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण आहोत आणि या ठिकाणी स्क्रॉल होत आहे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळ सेवा भरती 2023-24 पर्यवेक्षिका पदाचा निकाल। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने ही पीडीएफ फाईल तुम्हाला बघायला भेटेल। हा जो सदर पीडीएफ आहे तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल। त्यासोबतच या पीडीएफ पाहण्याची जी लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ पाहू शकता। पहिल्या पेजवर मित्रांनो, तुम्ही ज्या अंगणवाडी पर्यवेक्षिकेची परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेमध्ये कोणत्या कोणत्या विषयांवर तुमची परीक्षा झालेली आहे, त्या विषयाला कितीपैकी किती मार्कासाठी विषय होता त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे। 200 मार्काचा तुमचा पेपर होता। आता सविस्तर पीडीएफ जर तुम्ही पाहिलात मित्रांनो तर एकूण 28 पेजेसची ही पीडीएफ आहे आणि 200 पैकी किती मार्क तुम्हाला कोणत्या विषयामध्ये पडलेले आहेत त्याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे। या ठिकाणी बघा, जिल्हा परिषद औरंगाबाद देण्यात आलेला आहे आणि रोल नंबर दिलेला आहे, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, नावे देण्यात आलेली आहेत, कोणत्या विषयामध्ये किती मार्क पडलेले आहेत अशी एकूण टोटल देण्यात आलेली आहे। अशी सविस्तर ही पीडीएफ या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिकेची नॉन पेसाचे रिझल्ट या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला आहे। सध्या मित्रांनो, एकाच जिल्हा परिषदेने त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला आहे। हळूहळू प्रसिद्ध करतील, जसे जसे प्रसिद्ध होतील तसे तसे तुम्हाला अपडेट दिले जातील। असे या ठिकाणी 28 पेजेसची ही पीडीएफ आहे। 90च्या वरती जे विद्यार्थी आहेत त्यांची नावे या ठिकाणी पीडीएफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। ज्यांना 90च्या वरती मार्क आहेत त्यांची नावं या ठिकाणी पीडीएफ मध्ये दिलेली आहेत। या परीक्षेसाठी 90च्या वर मार्क घेणं गरजेचं होतं, तरीही अशा पद्धतीची जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिक्रुटमेंट ऑफ सुपरवायझर या पदाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचे काही अजून प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा। तुमच्या शंकेचं निरसन 100% केलं जाईल। या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं होतं। त्यानंतर इतर जिल्हा परिषदेचे निकाल जसे प्रसिद्ध होतील तसे तुमच्यापर्यंत तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। त्याचबरोबर राहिलेल्या पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक आले की लगेच तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतर अपडेटसाठी चॅनललाही सबस्क्राईब करा। धन्यवाद।